इनुस आणि त्यांच्या साथीला सामन्याला सुरुवात होईल. पहिला बॉल पडेल. एक्झिबिशन मॅच, प्रेक्षणीय लढत. पहिला षटक गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दाखल होत असताना जिथे आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती हनुमंत भोईर. पहिला बॉल इथे मात्र खोला टाकला. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. अपील करण्यात आली. 40+ हे खेळाडू आज एक्झिबिशन मॅच मध्ये आपण पाहत आहोत. तिथे एक चांगली मॅच निश्चित पाहायला मिळेल, कारण गेले अनेक वर्ष ज्या खेळाडूंनी इथलं क्रिकेट गाजवलं, नवे तर संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांच्या आपल्या खेळाने ज्यांनी आपला जोहर बसवला, तेच खेळाडू आज एकत्रितपणे एकामेकाच्या विरोधामध्ये पाहायला मिळतात. हनुमंत गोलंदाजी मार्क वरती. पुढचा बॉल बॅकफुटला आल्यात. ऑन साइडला केला. फटका फसला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चांगलं होतं. झेल निसटलाय. रन्स प्राप्त होतील. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन देखील कंप्लीट होते. प्रेक्षणीय लढत. 1 धाव स्वास्थ्यासाठी, 1 धाव आरोग्यासाठी, 1 धाव नटराज चषकासाठी, आणि प्रत्येक धाव ही आपल्याला चांगल्या दर्जाची ते अर्जित करत असताना इनुस आणि त्यांच्या साथीला रोशन यांना आपण पाहत आहोत. पूर्वीचा कालखंड या खेळाडूंनी गाजवलाय. हनुमंत भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना ओव्हर द विकेटने नेक्स्ट डिलिव्हरी. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुनश्च होत असताना पाहायला मिळतोय. वारंवार तेच प्रयत्न झालेत, परंतु कोणताही चेंडू तितकासा मिडल करू शकलेला नाहीयेत. इनुसला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. गेले दांडगा अनुभव, गेले अनेक वर्षाचा आज इथे कामी येणार का, या गोष्टीची चर्चा निश्चित होईल. गोलंदाज पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला कमी गतीने टाकला, वळवला देखील. हनुमंत भोईर यांच्या गोलंदाजीची शैली चांगली आहे, किंवा आजही त्यांची फिटनेसकडे भर आणि कल जास्तीचा पाहायला मिळतो. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी इथे होतीये. पहा ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. खोला टाकला, वळवला. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेणारा चेंडू इथे पाहायला मिळालाय, जो डॉट बॉल येतोय. लगातारचे 3 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. एका बॉलवरती केवळ 2 धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. लोअर फुलटोज होता ऑन साइडला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. त्याच्या मस्तकावरती दिली दस्तक. धावा मिळतील 4. आलाय चौकार. संतोजी भोईर खजिनदार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळत आहेत. संतोजी भोईर यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 6 धावा दापलकावरती आहेत. गोलंदाजी मार्क वरती फेरबदल होईल आणि हर्षल घरत यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या षटकामध्ये केवळ 6 आल्यात. इथे असं वाटलं होतं की मोठी धावसंख्या उभारली जाईल 40+ नटराज टीमच्या माध्यमातून, परंतु तितकासा चांगला खेळ झालेला नाहीये. हर्षद घरत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतात. नटराज 40+ टीम सध्याच्या घडीला थोडी बॅकफुट वरती पाहायला मिळते, परंतु क्रिकेटचा खेळ
एक गोष्ट आवर्जून पाहायला मिळाली की ज्या जुन्या संघांपैकी एक संघ म्हणून ज्या संघाकडे नेहमीच पाहिलं गेलं 1984-85 साली ज्या संघाची स्थापना झाली तो संघ मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा नटराज टीमला आपण पाहत आहोत. लोअर फुलटोज होता ऑन साइडला केला बॅटची लिडिंग एज घेतली शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल प्राप्त होत असताना पाहायला मिळते एकेरी धाव संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 7 धावा धावफलकावरती आहेत 7 ऑन दी बोर्ड. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय स्किट झाला होता पाय जिथे आपण धावा पाय पुढे काढत असताना यावेळेला वळण घेणारा चेंडू थेट शरीराचा वेध घेतोय आणि तदनंतर या रक्षकाचा देखील डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना प्रेक्षणीय लढत एक्झिबिशन मॅच खोला टाकला वळवला देखील हातभर वळण घेतले गरकन गिरकी घेतली डायरेक्ट हिट झालाय फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये रोशन बॅक टू द पॅव्हेलियन. छत्रपती वरती आहेत 2 फलंदाज बाद झालेत. डिझाईन 3 अर्थात श्रीकांत यांना आपण पाहतोय एक चांगल्या दर्जाचं कार्य त्यांच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळालं. नवीन बॅटन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतील रुचिर म्हात्रे यांना आपण पाहत आहोत. पाहना वेळ कशी निघून गेली की काही दिवसांमध्येच रुचिर म्हात्रेंना देखील आपण 40+ होत असताना पाहत आहोत. काही दिवसांमध्ये वेळ कशी जाते ना किंवा वर्षानुवर्ष कसे वाढून निघून जातात याचे मात्र आपल्याला कळतच नाही. परंतु आदरणीय हरेश्वरजी म्हात्रे साहेब मंडळाचे संस्थापक ज्यांचं आगमन होत असताना आपण पाहत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. संस्थापक आदरणीय हरेजी म्हात्रे साहेब यांचं देखील आगमन होत असताना विजेंद्र पाटील साहेब सरपंच नावे यांचं देखील आगमन होतं. आपलंही हार्दिक असं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. मैदानाच्या आतमध्ये रुचिर म्हात्रे आले आणि रुचिर म्हात्रे गेले देखील. फलंदाज क्रमांक 3 बाद. परंतु आज कुर्ता परिधान करता क्षणी म्हणालेले की आता माझा जवळच साखरपुडा आलाय असे रुचिर म्हात्रे अगदी शून्यावरती बाद झालेत 40+ टीम मधून. बाद होऊन ते तंबूच्या आश्रयाला परतत असताना पाहायला मिळतात. 7-3 प्रेक्षणीय मॅच आपण पाहतो अनुभवतो आहोत. नटराज चषक 2025 ची पहिली वहिली मॅच आजच्या अंतिम दिवसातली 7वा दिवस या स्पर्धेचा 7वी रात्र. ही बाब सोपी नाही नसते मित्रांनो की 7 रात्रीमध्ये आयोजन करणं किंवा बॅटर बॉलर आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी मालिकाभराची बाईक देणं. मालिकाभरासाठी बाईक आहे त्याच वेळेला बॅट्समन आणि बॉलर साठी देखील बाईक ठेवण्यात आली आहे. अर्थात भरघोस पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात आहेत. एक दर्जेदार आणि दैदिप्यमान असं आयोजन. पुढचा बॉल पुन्हा एकदा वळण घेतलाय थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. या षटकामध्ये हर्षल घरत यांच्या माध्यमातून केवळ 1 धाव खर्च करण्यात आली. 2 विकेट त्यांनी प्राप्त केलं. आजही नाणं हे जे खणखणीत वाजतंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा फिंगर रोल मनगटीने वळण घेतला. हा बॉल हर्षल घरत यांचं हे षटक संपलं. 1 धाव खर्च केली 1 विकेट देखील प्राप्त केली या षटकामध्ये. स्कोर कार्ड वरती धावा त्या 7. 3 फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना नटराज 40+. चंदन भोईर स्मृती चषक मान नटराज चषक.
स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम क्रमांक रोख रक्कम 1.5 लाख रुपये व नटराज चषक, द्वितीय क्रमांक 75,000 रुपये व नटराज चषक, तृतीय क्रमांक 35,000 रुपये व नटराज चषक, तिथे चतुर्थ आणि पंचम षष्टम क्रमांक 30,000 रुपये रोख रक्कम व नटराज चषक, तथा उत्कृष्ट फलंदाज बाईक दिली जाते, तथा उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी सायकल आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक, षटकार वीर अर्थात षटकारांचा बादशाह आणि चौकारांचा बादशाह यांच्यासाठी शूज देखील दिले जातात या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे आल्यानंतर भरपूर काही आहे खेळाडूंसाठी. विक्रम पाटील यांचा पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जो दिशाहीन राहिलाय. सायंकाळच्या समयी प्रथमच एक्सरसाइज करत असताना संदीप पाटील सर यांना आपण पाहत आहोत. त्यांनी एक्सरसाइज केली. व्हाईट बॉल आला. एक्स्ट्रा रन. संघाची धावसंख्या 8 धावा धाव फलकावरती. यावेळेचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आपल्या टप्प्यात आला ना की कार्यक्रम करतोच. संतोष भोईर यांच्या बॅटमधून षटकार. काय स्ट्रोक आलाय या मॅच मधला पहिला आणि अंतिम रजनीतील पहिला षटकार. संतोष भोईर खजिनदार यांच्या बॅटमधून 14-3. विक्रम पाटील गोलंदाजी मार्क वरती आले आणि त्यांचं स्वागत केलंय स्लॉट मध्ये आणि पार्किंग प्लॉट मध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला केले. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फेकी करण्यात येईल. तद्वर मात्र घेतली जाणारी केवळ एक सिंगल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळते. 4 षटकांची मॅच आहे. अर्थात या तिसऱ्या षटकामध्ये आक्रमक धारण केली असंच म्हणावं लागेल मनोज यांना आपण पाहतोय. पुढचा बॉल बॅकफुटला आले. कट केलाय जिथे बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण होतोय. किमोना 40+ खेळाडू चांगलं क्रिकेट दर्शवत असताना आपण पाहतोय फिटनेसच्या जोरावरती. जिथे एक चांगलं क्रिकेट खेळलं जातं किमोना मैदानाच्या आतमध्ये एक त्यांचं वावरणं त्याच वेळेला चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालंय. बॉडी लँग्वेज चांगली आहे. क्रिकेटमध्ये एक बाब आवर्जून आपण सातत्याने म्हणतो, परंतु इथे घडतंय तरी काय. दिवसा डवळ्या नव्हे तर अगदी सायंकाळच्या समयी धावांची चोरी झाली आहे गावदेवी मैदानावरती. चालू तरी काय. जिथे सिंगल होती असं वाटलं होतं तिथे 3 धावा कंप्लीट केल्यात. फिटनेसची चर्चा करत होतो आपण. आयुष्याच्या समयी एक क्षण असाही येतो की जिथे गाड्या किती, बंगले किती, सातबारे किती, उतारे किती हे विचारलं जात नाही. एक बाब आवर्जून विचारले जाते, तब्येत. आणि तीच फिटनेस पहा. यावेळेचा बॉल ऑन साइडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मनोज यांच्या बॅटमधून देखील उत्तुंग षटकार. चषक 2025 मध्ये आगतम स्वागतम सुस्वागतम. आगमन होत असताना आदरणीय महेंद्र शेठ गरज साहेब यांचं आगमन आपण पाहतो. या स्पर्धेच्या माध्यमातून अंतिम रजनीमध्ये आगमन होत असताना पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून या आपण स्वागत करतोय आदरणीय महेंद्र शेठ गरज साहेब यांचं आगमन या व्यासपीठावरती होत असताना आपण पाहतोय. अंतिम आणि शेवटची रात्र अंतिम रजनीमध्ये स्वागत असेल साहेब आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. नटराज 40+ संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. त्याच वेळेला गावदेवी 40+ संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण पाहत आहोत. 40+ खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतात आणि अगदी त्याच वेळेला आदरणीय महेंद्र शेठ गरज साहेब यांचं देखील आगमन आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत. 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपलेला आपण पाहतोय आणि स्कोर कार्ड वरती धावा आहेत. त्या सद्य परिस्थितीमध्ये स्कोर कार्ड वरती धावा पाहायला मिळतात. त्या 25. तिसरे षटक
इथे संपुष्टात आला आणि चौथ्या षटकाच्या दरम्यान अंतिम षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दाखल होती. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज शेवटचं षटक आणि त्यावरती एक सिंगल घेण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. 27 धावा फलकावरती आहेत. शेवटच्या चेंडूवरती तिसऱ्या षटकाच्या सिंगल आली होती. सत्तावीस धावा फलकावरती आहेत. गोलंदाजी मार्क वरती दाखल होत आहेत शेवटच्या षटकाच्या दरम्यान. यावेळेचा बॉल धीरेंद्र म्हात्रे यांचा आपण पाहतोय जो खाली राहिला. वेगाने बॉल इथे डिलिव्हर्ड केला होता. 40+ खेळाडू एक चांगलं क्रिकेट खेळत असताना आपण पाहत आहोत. उच्च दर्जाची गोलंदाजी, उच्च दर्जाचे क्षेत्ररक्षण, त्याहूनही अधिक कौतुक मी करेन ना ते फलंदाजीचं. संतोष भोईर यांनी एक षटकार लगावला. मनोजी यांच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळालाय. पुढचा बॉल आडवा बॅटने मिस टायमिंग आहे. फटका बसला. चेंडू हवेमध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील तद्वर मात्र घेतली जाणारी केवळ डबल रन्स इथे पाहायला मिळाल्या. 2 धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. जिथे 29 धावा फलकावरती आहेत. 29 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल लोअर फुल टॉस ऑन साइडला दिशा दिलीये. मनगट वळवली आहेत. मॅचची बदलणार दशा. मिळतील धावा 4. संघाची धावसंख्या चौकाराच्या बरोबरीने 33 धावा फलकावर. चौकार प्रयत्न. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. चालू तरी काय मैदानाच्या आतमध्ये जाणून बुजून धावा दिल्या जात आहेत की काय गावदेवी 40+ संघाच्या माध्यमातून असं चित्र काहीतरी पाहायला मिळते. कारण आपल्याला जास्तीची धावसंख्या एक मोठी टोटल समोर उभी असावी यासाठी ते प्रयत्न राहतील. 2 आल्यात. संघाची धावसंख्या 35. पुढचा बॉल खुलामध्ये इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा चेंडू थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतो आणि आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. आणि अर्थात इथे आपण पाहतोय पूर्वार्धाचा खेळ संपला. 35 धावा फलकावरती आहेत. 35 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी 4th ओव्हर. बॅटिंग करत असताना जिथे 10 बॉल 18 धावांची खेळी संतोष भोईर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सरपंच आदरणीय विजेंद्रजी सरपंच विजेंद्रजी पाटील साहेब यांचं देखील आगमन होत असताना आपण पाहत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. महेंद्र घरत साहेबाच्या नावाचा महाराष्ट्रामध्ये बोलबाला. स्कोर कार्ड वरती धावा बनल्या त्या 35-36 लक्ष ठेवण्यात आलंय. या व्यासपीठावरती विजेंद्र घरत साहेब सरपंच नावे तथा महेंद्र शेठ घरत साहेब आपण पाहतोय. राजगड जिल्हा अध्यक्ष काँग्रेस पार्टी ज्यांचंही आगमन होत असताना आपण पाहतोय. त्यांचंही हार्दिक स्वागत करूयात. आणि या आपण उत्तरार्धाकडे वळूयात. या उत्तरार्धामध्ये काय घडणार काय बिघडणार या आपण आमंत्रित करूयात. या उत्तरार्धामध्ये आवाजामध्ये करूयात बदल. वैभवजी बोपी सर यांचा आवाज आपण ऐकणार आहोत.
विजेंद्रजी पाटील साहेब सरपंच यांचे आगमन आपण पाहतोय व्यासपीठावरती. या आपण वैभवजी ओपी सर यांचा आवाज ऐकूया. थँक्यू. नटराज चषकाची अंतिम रात्र आणि अंतिम रात्रीमध्ये आपण शुभ सन्मान करणार आहोत. थोड्या क्षणा अगोदर ज्यांचं इथे शुभागमन झालं ते सन्माननीय महेंद्र शेठ घरे साहेबांना मी विनंती करीन की साहेब आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं. त्यांचा आदरातिथ्य शुभ सन्मान इथे केला जाईल. मी विद्यमान सरपंच सन्माननीय श्री विजेंद्र पाटील साहेब यांना विनंती करीन या गावचे प्रथम नागरिक त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे आपण करणार आहोत. महेंद्र शेठ घरे साहेब म्हटलं तर एक दिलदार दिलखुलास व्यक्तिमत्व, क्रिकेटला प्रचंड प्रेम करणारे व्यक्तिमत्व आणि त्यांचा आदरातिथ्य माईक शुभदार शाह, त्यासोबत या स्पर्धेचं गोड आठवण म्हणून क्रिस्टल ट्रॉफी, सन्मान चिन्ह आणि एक सुंदर असं सुगंधाचं प्रतीक ठरणारं आणि त्यासोबत प्रेमाचं आदराचं प्रतीक ठरणारं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातो. खर तर आपण आलात सन्माननीय श्री महेंद्र घरे साहेब, त्याबद्दल आम्ही आपल्या मनाच्या आणि हृदयाच्या अंतःकरणापासून संपूर्ण नटराज क्रीडा मंडळाच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक आभार आम्ही इथे व्यक्त करत आहोत. सातत्याने नेहमीच खेळाडूंना मार्गदर्शन, प्रत्येक स्पर्धेला मार्गदर्शन करणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि साहेबांचं मनोगत मी अनेक वेळा ऐकले. मी सन्माननीय श्री महेंद्र शेठ घरे साहेबांना विनंती करेन, साहेब आपण आपल्या शुभमुखातून आपण आम्हाला मार्गदर्शन करावं हे मी आपल्याला विनंती करेन. नटराज क्रीडा मंडळ नावा नटराज चषक 40+ सामना सुरू आहे. याचे आयोजक सरपंच शैलेश आणि सर्व त्यांचे सहकारी इथं उपस्थित असणारे आमचे मित्र, नावा हायस्कूलचे मुख्याध्यापक, मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य होता राहिले ते आमचे प्रमोद कोहली सर आणि सर्व खेळाडू आमच्याबरोबर खेळायचे ते आता 40+ खेळतात. म्हणजे मी पण 40+ कॅप्टन आहे. माझ्या टीममध्ये 150च्या पेक्षा जास्त प्लेयर आहेत, कारण सिनियर क्रिकेट क्लबमधून आम्ही पनवेलच्या मैदानावर प्रॅक्टिस करतो. संडेला मी पण मॅचेस खेळतो आणि खरं जे आवश्यक आहे का आपण खेळलं पाहिजे आणि त्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं काम आपल्या सर्व आपण नटराजच्या क्रीडा मंडळाच्या सदस्यांनी केलेलं आहे. त्याचं मनापासून अभिनंदन करतो. चांगलं सुंदर असं आयोजन, हे मैदान वाचलं पाहिजे अशी आपली दरवेळेला इच्छा असते. आम्ही बोलतो का याच्यामध्ये न्हाव्याचं मैदान आहे ते अबाधित राहिलं पाहिजे. अनेक ठिकाणी मैदानं शिडकोच्या बाबतीत त्यांनी बलकावली आणि मग आपला संघर्ष सुरू झाला. शेलगरला मैदान, गव्हाणला मैदान, कोपरचे मैदानातले प्लॉट्स काढून घेतले. आता न्हावागडचा विषय आहे, मोरावेचा मैदान आपल्याला नवीन बनवावं लागला. पण तरीसुद्धा शेवटी बाहेरचे जे लोक येतात ते ऑब्जेक्शन घेत राहतात आणि मग शिडकोवाले कारवाई करतात. मग मोरावेचं मैदान 1 वर्ष जवळजवळ रखडलं होतं, आता त्यावर्षी सुरू झालं. न्हावा आणि न्हावाखाडला काय आणि शिवाजीनगरला मैदानाला अडचण यायचं काम नाही, कारण ही सगळी मेन रोडच्या आजूबाजूला आहेत, त्यामुळे हे आरक्षित आहेत. तरीसुद्धा मी सांगेल का रामशेठ नेहमी तुम्हाला सडल असते, मदत करतात फायनान्शियल. तर आता प्रशांत आमदार आहे चारोलचा, चेअरमन पण बहुतेक आता प्रशांतच होईल. तर प्रशांत नागपुरांना आमदारांना विनंती करा का बाबा ही 3 गावची मैदानं आमची सुटली पाहिजे. जसं आपण कर्नाळा स्पोर्ट्स क्लबची निर्मिती केली, रामशेठ वेग पाटील सगळे जय मात्र एकत्र येऊन मोठं मैदान झालं. परंतु ते शेवटी प्रायव्हेट आहे, ते खाजगी, त्याला कंपाऊंड वॉल टाकली का आपल्या पोरांना एंट्री मिळत नाही. रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स क्लबसुद्धा प्रशांत ठाकूर अध्यक्ष, मी जनरल सेक्रेटरी, फार मोठं स्वप्न पाहून आपण त्यानिमित्तानं ते मैदान उभं केलं. आज आंतरराष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय दर्जाचं निर्माण केलं नाही नुसतं, तर फुटबॉलच्या मॅचेससुद्धा इंटरनॅशनलचे प्लेयर्स येऊन तिथं प्रॅक्टिस करतात. जेव्हा फुटबॉल कप झाला, सायनाची शूटिंग झाली, तेव्हा परिणिती चोप्रा 47 दिवस तिथं होत्या. म्हणजे अतिशय चांगला दर्जेदार आमच्याटने जे उभं केलं ते दर्जेदार उभं केलं. पण ते शेवटी त्याला बाउंड्री पडते आणि आपल्या पोरांना संधी मिळत नाही. मग ही जी गावची मैदानं आहेत ती वाचली पाहिजे. याच्यासाठी खटाटोप आपली गेली 15 वर्ष चालू आहे. चांगला फटका मारला, षटकार जाताना काही दिसत नाही, चौकर तर नक्की जाईल. चांगला दम आहे अजून 40+ याच्यात. पण 40+ मध्ये मी हनुमान माझा दोस्त आहे, तो 58चा झाला, तो आपण आहे.
पण रंजनाचा पोरगा पण त्याच्या 40+ मी त्याला बोललो नक्की 40+ झालाय का मिक्स 40+ आहे तुमची. तरी अशी 2 पिढ्यांची 40+ची टीम मला जरा इथं दिसली आणि म्हणून त्याच्यामध्ये नवीन पण आहेत, जुने पण आहेत आणि षटकार चौकार मारणारे दमदार पण आहेत. तर आपण हा मैदानाचा इश्यू का सांगतोय कारण आता मुंबई इथं ज्या 70-80 लाखाला 2 BHK चालला होता, 1 करोडला चालला होता, तो आता डेल्टामध्ये 2 करोड म्हणजे डबल प्राईस झाली. पुढे 2 BHK 5 कोटीचा होईल. इथं अनेक झोपडपट्ट्या उभ्या राहतील आणि गाववाले मात्र चोलत बसाल तुम्ही. तुम्हाला मैदानं अडवा, जिथं जिथं जागा मिळेल तिथं घरं आपली बांधली पाहिजे. तुमचा अधिकार आहे. तुमच्या बापाच्या जमिनी 15,000 घेतलेल्या आहेत गव्हर्नमेंटनं. 5 हुतात्मे झाले, अनेक गोळीबार जखमी झाले. नुसतं संध्याकाळी न्हाव्याच्या मैदानाचा बसायला उपयोग करणं का नुसतं बिअरच्या बाटल्या येतात हरीशच्या आणि ते 2-3 बारवाल्यांचा फायदा करताय. कुठं जिथं जिथं जागा मिळेल, ज्या घरात 4 पोरं आहेत 4 घरं बांधली तर चालेल, तुमचा अधिकार आहे. हा निर्णय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकनाथजी शिंदे नगरविकास मंत्री असताना झाला आहे. गरजेपोटी जी जी घरं आहेत ती नियमित करण्याचा निर्णय झाला. त्याच्यावर पुन्हा मुख्यमंत्री असताना एकनाथराव शिंदेंनी दुसरा एक त्याच्यामध्ये निर्णय घेतला, GR काढला का जी सरसकट करूया. नुसती प्रकल्पग्रस्तांची नाही, काही आमचे लोक न्हाव्यामध्ये उद्या कोली समाज असेल, इतर समाज असेल, 18 पगड जाती आहेत ज्यांना देवी पाटील साहेबांची इच्छा होती का भूमिहीनांना सुद्धा प्लॉट्स मिळाले पाहिजेत, त्यांची सुद्धा गरजेपोटी घरं नियमित झाली पाहिजे. आणि जी जी कमर्शियल बांधकामं असतील, कारण आमची शेती तुम्ही घेतली, मच्छीमारांचा जो आपला धंदा आहे तो त्यांनी बंद केला. मग उदरनिर्वाहासाठी जर कोणी शॉप काढले असतील, कोणी गाले काढले असतील, कोणी दुकानं काढली असतील, ती सुद्धा नियमित करण्याचा निर्णय मागच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला. आता अंमलबजावणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली पाहिजे. इथं सगळे आमदार, उरणचा आमदार BJPचा, पनवेलचा आमदार BJPचा, शिबिडीचा बेलापूरचा आमदार BJPचा, ऐरोलीचा आमदार BJPचा, पेनचा आमदार BJPचा, सरकार BJPचं, महायुतीचं, थम्पिंग मेजॉरिटी. आता हे काम एवढं केलं पाहिजे का आता त्याची अंमलबजावणी या वर्षामध्ये पूर्ण जाऊन प्रत्येकाला त्याचा जे आपलं सर्टिफिकेट मिळालं पाहिजे, त्यांना एक दाखला मिळाला पाहिजे का हे घर आहे तुमचं नियमित केलं पाहिजे. हा एक संघर्ष आहे. तर खऱ्या अर्थानं देवी पाटील साहेबांना निश्चितपणे आपली एक आदरांजली होईल. एअरपोर्ट एप्रिलला सुरू होतो आहे, मार्च महिना सुरू झाला आहे, अजून सरपंच अजून नाव काय दिलेलं नाही. आता मी बोललो का विरोधी पक्षाचा बाबा महेंद्रगत काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष आहे आणि म्हणून विरोधक पण टीका, माझी टीका करायची इच्छा नाही आहे, पण माझा तो संघर्ष लोकांनी उभा केला का ज्या देवी पाटलांच्या माध्यमातून आपल्याला हजारो कोटीची प्रॉपर्टी जी 12.5%ची मिळाली, नैसर्गिक गरजेपोटी 25-26 हजार घरं म्हणजे ती सुद्धा 25-26 हजार कोटीची प्रॉपर्टी ज्यांच्या निमित्तानं मिळाली, त्यांचा घर मात्र कामोठेवाल्यांनी बांधलेला मातीच्या घरातच ते आयुष्यभर राहिले. कधी गाडी विकत नाही घेतली, कधी TV विकत नाही घेतले आणि म्हणून संत प्रवृत्तीच्या माणसाचं नाव देण्यासाठी लाखो लोक रस्त्यावर आले आणि त्याचं नाव देण्याचा संघर्ष झाला. तेही मला वाटतं आता 1 महिना राहिला आहे तर ते सुद्धा नाव लागेल अशी आमची अपेक्षा आहे. कारण दोन्ही आमदारांचा ठाम विश्वास आहे का हे लागणार आहे. गणेशजी नाईकसुद्धा परवा बोलले आमच्या समाजाच्या मिटिंगमध्ये का आपण देवी पाटील साहेबांचं नाव निश्चितपणे लागेल. तर ती एक अपेक्षा व्यक्त करतो आणि आपला चांगला असा मैदान चांगला आपण खेळताय. हे मैदान वाचवण्यासाठी नुसता BJPवाले नाही तर आम्ही सगळे, हनुमानची उभाठा गट असेल, शिंदेंचा गट असेल, राष्ट्रवादी हल्ली सगळीकडे 2-2 पार्ट्या झाल्यात. न्हाव्यात किती लोक कुठल्या पक्षात माहीत नाही, सगळ्या पक्षाचे लोक न्हाव्यात आली आहेत. RPवाले पण असेल ना थोडेफार, नाही महायुती आणि महाविकास आघाडीचे सगळे घटक जे आम्ही आहोत, जे कार्यकर्ते पक्षाचे आहोत, जे देवी पाटलांना आम्ही मानतोय, भगतसाहेबांना मानतोय आणि सगळे जामराम शेट यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत असताना आपण शेवटी प्रकल्प असून आम्ही पक्षपंथ बाजूला करतो आणि प्रकल्पग्रस्त म्हणून आपण लढतो. तर हे मैदान वाचवण्यासाठी आपण पुन्हा एकत्र वाचलेलं आहेत. पण ते शिक्कामोर्तब झालं काय, नावागावचं जसं शेलगरचं आरक्षण झालं, जसं मोरावाचं आरक्षण झालं, त्या पद्धतीने ते व्हावं याच्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहिलं पाहिजे एवढंच या निमित्तानं सांगतो आणि आयोजकांचं अभिनंदन करतो आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर धन्यवाद. आपण मित्रांनो या ठिकाणी पाहिलात सन्माननीय महेंद्र शेठ घरत साहेब, रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष तथा न्यू मेरीटाईम युनियन अध्यक्ष आणि जागतिक लंडन मध्ये आपण ITF संघटना पाहतो त्या संघटनेचे उपाध्यक्ष तथा जागतिक कामगार नेते म्हणून ज्यांची ख्याती, असे दमदार नेतृत्व महेंद्र शेठ घरत साहेब, रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष यांची व्यासपीठावर दमदार उपस्थिती पाहिली. साहेब आपण आलात,
स्पर्धेची शोभा वाढवली आणि आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मध्ये बोलबाला बोलबाला जिगरबाज साहेब माझा दिलवा शेटगरे साहेबांची उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहिलीत. त्यांच्या समेत आपण या ठिकाणी पाहू शकाल नावे ग्रामपंचायतीचे दमदार सरपंच नातकेला पण वाया नाही गेला कोट्याबाई आपला मी स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. नुकताच ज्यांचं व्यासपीठावरती शुभागमन झालं मित्रांनो ते नटराज कला क्रीडा मंडळाचे संस्थापक सन्माननीय हरीश्वर म्हात्रे साहेबांचं या व्यासपीठावरती शुभागमन मित्रांनो. ही गेली कित्येक वर्ष यांनी नटराज क्रिकेट संघाला दमदार योगदान आणि त्यांच्याच माध्यमातून आपण पाहतो की या संघाची स्थापना झाली. नटराज कला क्रीडा मंडळाचे संस्थापक सन्माननीय हरीश्वर म्हात्रे साहेब आपलं सहर्ष स्वागत. थोडस काही कारणास्तव ते येऊ शकले नाहीयेत परंतु आज शेवटच्या रात्री त्यांची उपस्थिती आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाली. साहेब आपलं सहर्ष स्वागत. तसेच आमचे नावे हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रमोद कोहली सरांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. प्रमोद कोहली सर आपलंही आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. ही आपण शालेय शिक्षण जे पाहतो लहान विद्यार्थी असतील किंवा यंग जनरेशन असेल नेहमी त्यांच्या माध्यमातून एक शिक्षण दिलं जातं आणि त्यांच्याच माध्यमातून एक विद्यार्थी घडतो आणि असे प्रमोद कोहली सर आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तसेच 40+ मास्टर मित्रांनो राज म्हात्रे साहेब घारापुरी यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. राज म्हात्रे साहेब आपलं नटराज कला क्रीडा मंडळाच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत. तसेच आमचे सन्माननीय स्टार क्रिकेट संघाचे विलास पाटील साहेब कॅप्टन विलास पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत. त्यांच्या समेत आमचे दीपकजी भोईर साहेब 40+ मास्टर आपलंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर याच्यानंतर होणारी मॅच असेल बघा जरीमरी पेन कोपर विरुद्ध आई गावदेवी गव्हाण क्रिकेट संघ. दोन्ही संघ नायकांना विनंती करतो फर्स्ट सुपर 6 मॅच पाहायला मिळेल. आई गावदेवी क्रिकेट संघ गव्हाण विरुद्ध जरीमरी पेन कोपर. दोन्ही कॅप्टनला मी विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी यावं. यस वैभव. रक्षक 13 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे गावदेवी 40+ ला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. नियाज काझी यांच्यावर भरपूर आक्रमण झालंय. 2 चौकार देखील या ओव्हरमध्ये ठोकलेत. अंतिम बॉल आहे या ओव्हरचा. लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न पंच सांगतात व्हाईट बॉल आउटसाइड लेग स्टंप पिचिंग. अतिरिक्त रन या चेंडूकडे जोडली जाईल. धावसंख्येचा फलक अगदी पुढे चाललाय. ऑन बोर्डवर सध्या तुम्ही पाहतायत 23 रन. बॉल टू रन असं समीकरण येऊन थांबलंय. 13 बॉल मध्ये 13 धावांची गरज हा सामना विजयासाठी. पुन्हा एकदा लेग स्टंपला मिस करत असताना बॉल आणखी एक व्हाईट बॉलचा इशारा. नियाज भाई भरपूर सराव केला मागील 6 दिवसामध्ये त्यांनी आणि त्याचा फायदा आता मैदानामध्ये उचलावा लागेल. जे प्रोटीन क्रेटीन घेतले त्याचा फायदा घ्यावा लागेल. बॉल हवे तरंगतो मिस्ट्रामिंग आहे पण दूर उडून आले परंतु सेफली लँडिंग झाला. चेंडू 2 धावांसाठी निघालेत. थोडासा ओव्हरथ्रो परंतु स्ट्राइक सध्या विक्रम पाटील यांना हवी आहे. धीरेंद्र म्हात्रे आणि विक्रम पाटील ही जोडी सलामीला आलेली आहे आणि त्यासोबत अगदी बघता आपण ते जोडी सुरक्षित देखील आहे. धावा झाले टोटल 26. 12 बॉल मध्ये विजयासाठी करायचे 10. बघा MH04 KF 8885 ही कोणाची गाडी असेल त्यांना विनंती असेल मला वाटतं टेंबुलीचे खेळाडूचे MH04 KF 8885 आपण थोडीशी साईडला पार्क करा. धन्यवाद.
सध्या व्यासपीठावर आमचे डॅशिंग सरपंच सन्माननीय श्री विजेंद्र पाटील साहेब या गावचे नावे गावचे प्रथम नागरिक थेट सरपंच पुन्हा एकदा अगदी बघू शकता पंचांनी व्हाईट बॉल दर्शवलाय शैलेश पाटील आलेत प्रचंड मेहनत सगळ्यांची राहिली आणि आज थोडस मैदानापासून दूर होते व्यासपीठावर संपूर्ण मान्यवरांचा आदर तिथे शुभ सन्मान प्रत्येक खेळाडूचा गुणगौरव आणि या बऱ्याच जबाबदाऱ्या होत्या त्यांच्या खांद्यावर आणि आज त्यातून थोडासा वेळ काढून मैदानामध्ये एकमेकांच्या अगेन्स्ट हा फुलटॉस बॉल होता डीप मध्ये झाले बॉल मिड विकेटचा खेळाडू येत आहे बॉल बरी चांगले फिल्डिंग चांगला थ्रो शैलेश पाटील यांना अगदी गोलंदाजी मार्कवर मॅचवर थोडंसं वर्चस्व गावदेवी 40+ सध्या बघायला मिळतं नटराज 40+ अगेन्स्ट खेळत असताना वैभव नटराजचे जुने जाणते वरिष्ठ सन्माननीय संदेश गरज साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले संदेश गरज साहेब या व्यासपीठावरती आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं नटराज कला क्रीडा मंडळाच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत करतो यावं संदेश गरज साहेब आपलं सहर्ष स्वागत तसेच सन्माननीय दिनेश नरेश कोली साहेब यांनाही विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती यावं दिनेश कोली साहेब आपलंही सहर्ष स्वागत शैलेश भाई पाटील फुल टॉस बॉल आणि त्याला भिरकावून दिला बॉल चाललाय अगदी बघू शकतो आपण बाउंड्री लाईनवर अगदी चांगली फिल्डिंग तिथे क्षेत्ररक्षक धावसंख्येचे टोटल अगदी एका धावेने अजून पुढे चाललाय एकंदरीत धावांची समापुंची आपण पाहिली तर 29 पर्यंत संघ पोहोचलाय 10 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता गावदेवी 40+ सलामीला आलेली जोडी सुरक्षित होती आणि क्रॅकिंग शॉट आणि बॉल झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर धावसंख्येची बरोबरी होईल अगदी 35 धावा आणि विजयासाठी आता पाहिजे 1 तर याच दरम्यान आपण पाहू शकाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नावेगावचे दमदार नेतृत्व विद्यमान अध्यक्ष गणेश पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले आणि त्यांच्या समवेत आपण पाहतो दिनेश कोली साहेब आपलं सहर्ष स्वागत गावदेवी 40+ ला विजयासाठी फक्त एका धावेची आवश्यकता आहे नटराज 40+ अगेन्स्ट सर्वोत्कृष्ट फलंदाजी 11 बॉल मध्ये 29 धावा केल्या धीरेंद्र म्हात्रे यांनी विक्रम पाटील यांनी 4 बॉल मध्ये 3 केल्या शैलेश पाटील यांच्याकडून अपेक्षा होत्या 3-4 रन येतील विकेट्स येतील त्यामुळे सामना अंतिम ओव्हर मध्ये जाईल या अपेक्षा नटराज 40+ ला होत्या खरं तर शैलेश पाटील यांच्याकडून आणि त्यांची पूर्तता त्यांना करता आली नाही या ओव्हर मध्ये त्यांनी आतापर्यंत 3 बॉल मध्ये 9 रन खर्च केलेत आणि आता उर्वरित 9 चेंडूमध्ये फक्त 1 धावेची गरज आहे मागे बॉलवर विकेट जरूर आणि हा बॉल आलाय व्हाईट बॉल सामना संपला मैदानामध्ये अभिनंदन गावदेवी 40+ याने हा सामना जिंकलाय नटराज 40+ यांना परास्त केलाय या सामन्यामध्ये दोन्ही संघांचं मनपूर्वक आभार आंदोलन करून एकमेकांची भेट घेत असताना मैदान सोडतायत एकमेकांना शुभेच्छा देत आहेत व्यासपीठावर भरपूर सारे मान्यवर सगळ्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आता सुदर्शन पाटील लेखणीच्या साहाय्याने ज्याने 6 रात्रीमध्ये खूप चांगले यशस्वीरित्या स्कोरिंगची भूमिका पार पाडली ते आमच्यासोबत जॉईंट होत आहेत त्यासोबत